बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत की सोलर पॅनलवर घरची लाईट कशी चालवायची, तर त्यासाठी हे डिव्हाइस येतं. हे डिव्हाइस आहे 600 वॅटचं. 600 वॅट म्हणजे साधारणतः लक्षात ठेवा, तुमचा जो LED बल्ब आहे मोठा, तो 15 वॅटचा असतो. तुमचा जो फॅन आहे तो साधारणतः 80 वॅटचा असतो, लक्षात ठेवा. तर त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेट करून तेवढा लोड याच्यावर चालवू शकता. आता तुमची रानात वस्ती आहे आणि तिथं लाईटचं कनेक्शन नाही, पण सोलरचे पॅनल आहेत, म्हणजे गव्हर्नमेंटकडनं आलेले आहेत, आणि त्याच्यावर तुम्हाला घरातली पण लाईट चालवायची असेल तर हे डिव्हाइस तुम्ही वापरू शकता. साधारणतः हे 600 वॅटचं डिव्हाइस हे 15,000 रुपये सध्या किंमत आहे याची. तर हे जोडायचं कसं, तर अतिशय सोपं आहे. इथं लिहिलेलं आहे पॅनल प्लस आणि मायनस, म्हणजे सोलर पॅनलचे जे 2 प्लस आणि मायनस आहेत, तुम्ही 2 प्लेट पॅरलल करून इथं देऊ शकता 60 वोल्टच्या. साधारणतः 500 वॅटची एक प्लेट असते, तर 1000 वॅटपर्यंत तुम्ही पॅरललमध्ये सप्लाय देऊ शकता, जेणेकरून कमी सूर्यप्रकाशात पण दोन्ही प्लेटचं मिळून तुम्हाला आउटपुट चांगलं मिळेल. आणि इन्व्हर्टर जसं जोडतो त्याप्रमाणे ही पिन आपल्या मेन सप्लायला, आणि हे कनेक्शन जसं इन्व्हर्टरचं कनेक्शन आहे किंवा यातनं आपण डायरेक्ट लोड काढून घेऊ शकतो इथून. ही पिन कशासाठी दिली की लाईटला, बरं बाबा ज्यावेळेस सोलर नसेल तर आपण इथं सोलर ऑन ऑफचं एक बटन दिलंय की म्हणजे संध्याकाळी जरी लाईटवर तोच लोड चालवायचा असेल तर हे ॲज अ इन्व्हर्टर सारखं काम करतं, लक्षात ठेवा. पण याच्यामध्ये कुठलीही बॅटरी नाही, हे स्टोअर करून ठेवत नाही. जोपर्यंत ऊन आहे, सूर्यप्रकाश आहे, तोपर्यंत तुम्ही तुमच्या घरातला लोड याच्यावर चालवू शकता. 600 वॅट याची कॅपॅसिटी आहे. किंमत मी सांगितली, किंमत सांगणं हे अतिशय चुकीचं राहतंय, कारण मार्केटचे रेट तुम्ही जे सध्याचे बघताय कॉपर आणि सिल्वरचे, त्यानुसार रेट हे फ्लक्च्युएट होत असतात. वॅटेजमध्ये फरक असते, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट ही वेगवेगळी असते, आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं अंतर, म्हणजे आता हे सोलरचं कनेक्शन आणायचं आहे, वायरचा खर्च, बऱ्याच गोष्टी ह्या वेगवेगळ्या असतात. तरीही मी एक अंदाजे आयडिया दिली, 15,000 पर्यंत साधारणतः प्राइस जाऊ शकते, कारण हे मॉडेल तसं हेवी आहे. लक्षात ठेवा, याच्यामध्ये लाईट म्हणजे क्वालिटी ही महत्वाची आहे. लाईट वेट म्हणजे हलकं, बऱ्याच गोष्टी यामध्ये मिळतात, पण त्या वापरणं योग्य नाही, कारण आपण इलेक्ट्रिकल वापरतो, तर क्वालिटी ही आपल्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. इथं सोलर ऑन आणि ऑफ आहे, तर तेवढी तुम्हाला, जेवढं घरापासून अंतर लांब आहे तेवढी तुम्हाला केबल याच्यामध्ये, म्हणजे तिथून कनेक्शन आणून याला द्यावं लागतं. शक्यतो हे इनडोअर युनिट आहे, म्हणजे घरात ठेवायचं, हे आउटडोअर युनिट नाही, तुम्हाला बंदिस्त जागेत हे ठेवावं लागेल. इथं सोलर ऑन ऑफचं बटन आहे, सोलर ऑन करून तुम्ही याच्यावर लोड हा चालवू शकताय. तर अशा प्रकारचं हे युनिट आहे. बऱ्याच जणांचं मध्ये म्हणणं होतं की आम्हाला पोल्ट्रीसाठी संध्याकाळी पाहिजेत लाईट, तर तुम्हाला लक्षात ठेवा, त्यासाठी तुम्हाला ऑफलाईन इन्व्हर्टर वापरावं लागेल, सोलर इन्व्हर्टर. पण ऑफलाईन सोलर इन्व्हर्टरचा प्रॉब्लेम काय आहे की तो खूप कॉस्टली जातो खूप, आणि त्याला जर तुम्ही ट्रॅडिशनल बॅटऱ्या वापरल्या, आपल्याला लाईट स्टोअर करता येत नाही. एकमेव ऑप्शन म्हणजे बॅटऱ्या. पण जर तुम्ही रोज त्या बॅटऱ्या चार्जिंग डिस्चार्जिंग करत असाल तर त्या बॅटऱ्या जास्त काळ टिकत नाहीत, 1 वर्षाच्या मॅक्झिमम 1 वर्ष टिकतात, जरी त्याला वॉरंटी असली तरी. त्यामुळं त्या मेंटेनन्स खूप जास्त येतो. त्यामुळं हा कसं आहे की याला आम्ही कुठल्याही प्रकारची बॅटरी दिलेली नाही, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर तुम्ही डायरेक्टली घरचा लोड दिवसा तुम्ही याच्यावर वापरू शकता. एकदम सोपं कनेक्शन आहे. तुम्हाला जर हा हवा असेल तर आपल्या दिलेल्या पत्त्यावर तुम्ही संपर्क साधा. याच सोबत आपण सोलरचे अदर मोटर, म्हणजे सोलर पॅनलवर जे काही ड्राईव्ह आहे आणि सोलर कंट्रोलर आहे, ह्याचे तुम्ही आधीचे व्हिडिओ इथून पुढे दिसतीलच तुम्हाला, की बाबा मोटरा चालवायचं असतील तर वेगळं युनिट आहे, AC DCचं वेगळं, बरेच त्यात प्रकार आहेत. तुम्ही जेवढं स्पेसिफिक आणि जेवढं गरजेनुसार घ्याल तेवढा तुम्हाला जास्त फायदा होईल. अतिशय सिंपल असा हा सोलर इन्व्हर्टर आहे, लक्षात ठेवा. सोलर पॅनलचं आपण इथं कनेक्शन दिलं की इथं आपल्याला घरगुती लाईट साधारणतः किती 600 वॅटपर्यंत आपल्याला घरगुती लाईट वापरू शकता. जो काही लोड आहे हा 600 वॅटपर्यंत तुम्ही त्याला जोडू शकता. या व्यतिरिक्त काय डाऊट असेल तर आमच्या दिलेल्या पत्त्यावर तुम्ही संपर्क साधा. धन्यवाद.